तर नमस्कार मंडळी सकाळी ना चिंगीने रेल्वे गेटवर जाऊन आपल्या श्रीरामपूर सुदगीरने रेल्वे गेटवर जाऊन तिने तिथून व्हिडिओ काढत आपल्या पर घरापर्यंत दाखवलेला रस्ता वगैरे कसं यायचा. तर आमची एकच विनंती आहे तुम्हाला का आपला फोन चिंगे लागत नाही. लय लोकांचा असं तक्रार येतोय फोन लागत नाही. तर मला एवढं सांगणे तुम्हाला फोन करण्यापेक्षा आसपास जवळ जेवढे असतील घरी या आणि घरून औषध घेऊन जा. फोन जरी नाही लागला तर तुम्ही घरी कधी पण आले तुम्हाला औषध अवेलेबल होईल. म्हणजे मी स्वतः देईन तुम्हाला. काय घ्यायची कधी आपला फोन बंद असतो किंवा आपला फोन कधी सारखा व्यस्त दाखवतो. ज्याचं नशीब त्याचा फोन लागला जातो. काही जणांचा फोन लागला जात नाही, चार्जिंग संपलं तर मोबाईल बंद ठेवतोय. कारण की ऑनलाईन बंद असल्यामुळे आपण 24 तास तर शक्यतो मोबाईल बंदच असतो आपला. फक्त सकाळ किंवा संध्याकाळी 2 टाइम कधी टाइम भेटला तर आपण मोबाईल चालू करतो. फोन बंद असल्यामुळं कुणी फसवू नका. का माझी एवढीच विनंती आहे का आपण मी जे सकाळपासून मी तुम्हाला सांगत आले किंवा मी सकाळी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे. तर सुदगीरने गेट पासून कमान सुद्धा दाखवले आणि तिथून कमान पासून कुठं वळायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. आणि तुम्ही डायरेक्ट घरी येऊन औषध घेऊ शकता. तर मंडळी फोन बंद असल्याचं कारण असं आहे का लोक घरी येतात ते औषध घेऊन जातात. आता त्यांना पण वेळ द्यावा लागेल ना आपल्याला. त्या निमित्ताने मी फोन बंद ठेवतोय. कधी कधी चार्जिंग पण नसते. होता होईल तेवढं घरी या आणि औषध घेऊन जा ही कारण विनंती की आहे. घरी आल्यानंतर आहे ना घरी आलेल्या माणसांसोबत बोलायचं का फोनवरती बोलायचं. त्यामुळे आम्ही ना फोन शक्यतो बंदच ठेवतो. धन्यवाद सगळ्यांना. चिंगीने सांगितलं असं बोलायला.